आपण सध्या फक्त धक्कादायक बातम्याच ऐकायचं की काय अशी महाराष्ट्राला जवळपास सवय झाली आहे. धक्कादायक बातमी अशी आहे, बारामतीतून येते. हा तरुण सॉफ्टवेअर इंजिनियर आहे आणि याच्यावरती जे बितलं आहे ते मी तुम्हाला पुढं त्याच्यावरती काय सगळी घटना बितलेली आहे. पण तुम्ही संतोष देशमुखांची घटना आपल्याला सगळ्याला माहिती आहे महाराष्ट्रामध्ये जी घडली ती कशी होती. तर खंडणी मागण्यासाठी अडथळा ठरणाऱ्या संतोष देशमुखांचा वाल्मिक कराड यानं त्याच्या गँगच्या माध्यमातून अपहरण करून खून केला. आता हे सगळं सांगायचं आणि ह्याच्या घटनेचं संदर्भ काय आहे, तर घटना जवळपास सारखीच आहे. फक्त कारण जर तुम्ही ऐकलं तर ते आणखीन धक्कादायक आहे. कारण काय आहे, तर ह्या तरुणानं, एका सुशिक्षित तरुणानं याच्या घरातल्या काही लोकांना एका भोंदूबाबाकडे जाण्यापासून रोखलं, भोंदूबाबापासून लांब राहण्यासाठी रोखलं. म्हणून त्या भोंदूबाबानं सराईत गुन्हेगारांना सुपारी दिली आणि ह्याचा काटा काढायचं नियोजन केलं. अपहरण झालं, याला उचलून नेण्यात आलं आणि अपहरण करून याचा जवळपास हत्येचा प्रयत्न झाला. संपूर्ण घटना काय आपण त्याच्या तोंडून ऐकू. सुरुवातीला तुझी तब्येत बरी आहे? हो बरं. येस, ओके. जरा कॅमेराजवळ घ्या. मला घटनाक्रम सांग की ॲक्च्युली 24 तारखेला काय घडलं होतं, सुरुवात कशी झाली होती? 24 तारखेला 2:04 भारत मोहिते या माणसाचा फोन आला होता पप्पांना की तुमचा प्रतीक कुठे आहे म्हणून. तर माझ्या वडिलांनी असं सांगितलं की तो सुट्टीसाठी गावी आलाय. आपल्या अजितदादांचं, सुनेत्रा वहिनींचं हे होतं, मतदान होतं, त्यासाठी मी सुट्टी काढली होती. बरोबर. तर आदल्या दिवशी मतदान करून मी दुसऱ्या दिवशी माझ्या मित्रासोबत कोर्टाच्या कामानिमित्त आलो होतो. तर एवढं माझ्या पप्पांनी त्यांना सांगितलं. तर त्यांच्यावरती असं त्यांचं म्हणणं होतं की आम्हाला त्याच्या रूमवरती पुण्यामध्ये राहायचंय. तर वडील म्हटले की त्याला सुट्टी आहे, तो घरी आहे. तर त्यांनी विचारलं की तो आत्ता कुठे आहे मग तो. तर माझ्या वडिलांनी सांगितलं की तो आता कोर्टात आहे. तर मग मी कोर्टाचं काम संपवून वडिलांचा आणि माझा फोन झाल्यानंतर बरोबर 1 तासानंतर जो की मला मारण्यामध्ये सहभागी होता, अक्षय सोनवणे, हा मला आपल्या कोर्टाच्या मेन गेटवरती, बारामती कोर्टाच्या मेन गेटवरती दिसला. मला दिसल्यावरती तो मला बोलला की भैया कुठं आहे आता, नाही का, आम्ही पुण्याला येणार होतो, असं तसं. म्हटलं अरे यायचं की मग पुण्याला. कारण असं होतं की अशी तोंड ओळख होती की बाबा हा व्यक्ती या माणसासोबत असतो म्हणून. ओके. तर तो म्हटला की तुझ्याकडे गाडी असेल तर मला पिंपळीला सोडतोस का. तर म्हटलं माझ्याकडे काही गाडी नाहीये, मी एका मित्राच्या फॅमिली सोबत आलोय. म्हटलं बरं ठीक आहे. तर त्याच्यानंतर मी संगवी हाईट्स मध्ये गेलो होतो, संगवी नगरला. तर तिथं पण तो मला कंपाऊंडच्या आसपास दिसला माझ्यासाठी. पण मला असं वाटलं की माझा आणि त्याचा तर काय वैर नाहीये, आला असं मित्राकडे वगैरे. मग तिथून मी माझ्या डिस्प्लेच्या, मोबाईलच्या डिस्प्लेच्या कामासाठी आपल्या सुभद्रा मॉलमध्ये जे रिलायन्स स्टोर आहे तर तिथं गेलो होतो. तर तिथं मोबाईलचं मी बिल घेतलं आणि 4:30चा टाइम होता. 4:30च्या टाइममध्ये मी बाहेर आलो. बाहेर आल्याला मी आणि माझा मित्र आणि त्याचे वडील पण होते सोबत आणि एक त्याचा माऊसभाऊ होता. तर ते तिघजण असे पुढे चालले होते आणि मी फोनमध्ये, मला कंपनीतून मेल आला होता, तो मेल वाचत वाचत मी चाललो होतो नॉर्मली. तर पाठीमागून अक्षय सोनवणे, भारत मोहिते आणि गाडी चालवत होता तो आदिराज मोरे, असे हे तिघजण मला गाडीतून उतरताना दिसले. तर मी म्हटलं की त्यांचं काहीतरी काम असेल त्यांचं, मी त्यांना इग्नोर करून आपलं माझं चालू ठेवलं माझं काम. तर मला पाठीमागून भारत मोहितेने आवाज दिला की दादा 2 मिनिटं थांब. तर मला कसं वाटलं की यांना माझ्या रूमची गरज आहे किंवा असं आहे तसं. मी त्यांना म्हटलं की दादा बोल की काय. तर म्हटलं अक्षय तुझ्याकडे काम आहे, 2 मिनिटं गाडीत ये की. तर मी म्हटलं की नको, म्हणलं मित्र वगैरे थांबलेत पुढे, त्यांची फॅमिली ते बरोबर नाही दिसत, मी जातो म्हटलं. तर अक्षय सोनवणे पाठीमागून कमरेला पॅक पकडून जबरदस्ती मला गाडीत घालण्याचा प्रयत्न केला आणि त्याने मला गाडीमध्ये घातलं. घातल्यावरती पलीकडच्या साईडनी भारत मोहिते बसल्या माझ्याकडं जो अननोन व्यक्ती होता, जो किन्नर साईडला बसला होता ड्रायव्हरच्या अपोजिट साईडला. तर त्याने माझे दोन्ही फोन काढून घेतले, त्याला महाराज असं म्हणत होते. आणि मग त्याच्यानंतर गाडीत घातल्यानंतर अक्षय सोनवणे आणि भारत मोहितेनी 2 कानाखाली लावल्या दोघांनी पण माझ्या. मारल्यानंतर माझं तोंड वगैरे दाबून, मी ओरडू नये हे करू नये म्हणून माझं तोंड दाबून मला तांदूळवाडी रोडनी, जो पलंगे पेट्रोल पंप आहे त्याच्या पाठीमागे जय भवानी म्हणून एक हे हॉटेल आहे, त्या हॉटेलचं ते हे गोडाऊन आहे, त्या गोडाऊनच्या पाठीमागे नेलं. पाठीमागे नेल्यानंतर त्यांचं एकच म्हणणं असं होतं की तू पिंटू धुमाळ यांना काय बोललाय, जर पिंटू धुमाळ यांना तू बोलला असशील तर आमची पाया पडून माफी माग, तुला आम्ही सोडून देऊ. मी, माझं म्हणणं एवढंच होतं की मी त्या माणसाला काय बोललेलो नाहीये, त्याचं माझं काय वैर नाहीये. त्या घटनास्थळावरती काय झालं मग? घटनास्थळावरती त्यांनी काय केलं, मला गाडीतनं बाहेर काढलं. गाडीतनं बाहेर काढल्यानंतर तिथं एकूण
8 लोक होती. 3 जण हे ज्युपिटर गाडीवरती आले होते. ऑलरेडी तिथे जाऊन थांबलेले होते ते. त्यांच्या हातात दांडे वगैरे होते आणि आम्ही गाडीमध्ये 4 जण होतो. बाहेर काढून मला अक्षय सोनवणे आणि भारत मोहितेने मारहाण केली प्रथमतः. त्याच्यानंतर जो मोहिते होता तर मोहितेने व्हिडिओ चालू केला. मग बाकीच्यांनी दांडक्यांनी, लाथांनी, बुक्क्यांनी खाली पाडून मला मारहाण केली. बरं, तुझ्या डोक्यातही दांडा घालायचा प्रयत्न झाला होता. त्यावेळेस काय झालं सगळं? त्या बोलता बोलता ते काय बोलायचे की ह्याला आज संपूर्णच टाकू, ह्याच्या डोक्यात घाल. मग त्यानंतर मी माझ्या बचावासाठी असं हात पुढे केले दोन्ही पण. त्याच्यामुळे हात जखमी झालेला, हातावरती भरपूर. मी याच्यामध्ये तुम्हाला याला ज्या पद्धतीनं मारहाण झाली त्याचे फोटो मी तुम्हाला दाखवतोय. हे फोटो बघा, हे किती भयानक आहेत. आणि एवढं मारत असताना ह्याचा व्हिडिओ काढायचं चाललेलं होतं. व्हिडिओ काढून समोर जो भोंदू बाबा होता, जो महाराज होता, जो पिंटू धुमाळ, त्याला दाखवायचं आणि ह्यानं त्या व्हिडिओमध्ये माफी मागायची की बाबा मी महाराज तुमच्याबद्दल बोललोय किंवा मी तुमच्या ह्या सगळ्या बंधुगिरीला विरोध करणार नाही आणि माझं चुकलं, अशा पद्धतीची माफी मागायची, तर ह्याला सोडायचं. अशी सगळी घटना होती. आता मला एक सांग की हा जो भोंदू बाबा आहे पिंटू धुमाळ, यानं तुला फार एवढं मारण्यापर्यंतची सुपारी का दिली ह्या लोकांना? म्हणजे काय झालं होतं नेमकं? माझ्या घरातले काही, म्हणजे माझ्या घरातले सगळे व्यक्ती होते की जे काही अडचणी घेऊन त्याच्यापाशी गेले होते काही दिवसापूर्वी. पण माझं एक प्रोफेशन सॉफ्टवेअर डेव्हलपरचं असल्यामुळं मला त्या गोष्टी पटत नव्हत्या की बाबा जत्रा करणं किंवा आपल्या देवाच्या कार्यक्रमासाठी कोणतरी फालतू पैसे घेते आपल्याकडून. आणि त्यांनी जवळपास 7 ते 8 लाखाची माझी फसवणूक केलेली माझ्या आई वडिलांची की तुमचा मुलगा कामाला लागत नाहीये, तुम्ही हे देवाचं यात्रा करा, त्यासाठी तुम्ही 1 लाख रुपये द्या, तुम्ही 2 लाख रुपये द्या, असं. तर या गोष्टी मला काही कधी समजत नव्हत्या, म्हणजे कधी पटल्याच नाहीत मला त्या. मी घरच्यांना बोलायचो की त्या माणसाकडे जायचं नाही, त्या माणसाचा आपला काही संबंध ठेवायचा नाही, तो फक्त आपल्याला पैशासाठी लुटतोय म्हणून. आणि या गोष्टी त्याला पटत नव्हत्या की काही जरी मी यांना सांगितलं फसवायसाठी किंवा ही जत्रा करायची तर यांचा मोठा मुलगा आडवा येतो नेहमी. काय काय प्रयोग करायला लावले त्याने? म्हणजे मी आता थोडंसं स्पष्ट बोलतो, हा शिकलेला मुलगा आहे, गावाकडची थोडीशी माणसं देवावरती श्रद्धा ठेवणार असतात आणि ह्याच गोष्टीचा फायदा घेतला गेला आणि ह्याच्या कुटुंबियांना 7 ते 8 लाख रुपयाला खड्ड्यात घातलं. आईवडिलांना विशेषतः, मुलाच्या भवितव्य विशेष म्हणजे त्यानं काय की ते जाळं टाकणं की बाबा आता हे झालं नाही तर मग तुमच्यावर हे संकट येईल, म्हणजे भीती पण घालायची आणि त्यांच्याकडून खर्च करून घ्यायचा. अशा पद्धतीने हे सगळं होत होतं. कुठल्या कुठल्या गोष्टी करायला लावल्या त्यानं तुम्हाला सगळ्या? आणि प्रथम तर आम्हाला बोलला की आम्ही जो नवीन फ्लॅट घेतला होता तो बोलला की फ्लॅट हा स्मशानभूमीच्या जागेवरती आहे, तर तुम्ही तो फ्लॅट सोडा. जर तुम्ही फ्लॅट सोडला तर तुमचं चांगलं होईल. आम्ही फ्लॅट पण सोडला तो. तर फ्लॅटमध्ये म्हणला मी भूत प्रेत त्यातून बाहेर काढतो, त्यासाठी मला एवढं 1 लाख रुपये द्या, 1.5 लाख रुपये द्या, असं. म्हणजे राहता फ्लॅट आम्ही जो लोन घेऊन काढला होता त्याच्यावरती कर्ज, वरून ह्याला जे पैसे घेतले ते पण दुसरीकडून कर्ज काढून घेतले, कारण आम्ही सर्वसामान्य घरातले, असं पण नाही की आमच्याकडे खूप पैसे. मग हे झाली पहिली गोष्ट. डिग्री झाल्यानंतर थोडंसं आयटीचं मार्केट स्लॅग होतं, त्याच्यात मी माझे प्रयत्न चालू होते की याच्यासाठी. तर त्याचं काय म्हणणं होतं की तुमच्यावरती कोणीतरी करणी केली आहे, ती करणी काढली तरच तुमचा मुलगा नोकरीला लागेल, तर तुम्ही एवढी जत्रा करा त्यासाठी. मग त्याने एकूण या एका गोष्टीच्या पाठीमागे त्यांनी 3 ते 4 जत्रा केल्या. प्रत्येक जत्रेमागे, प्रत्येक ह्याच्या जत्रेमागे 1-1 लाख रुपये तरी खर्च करा की तुम्हाला हे करावं लागेल, तुम्हाला ते करावं लागेल. आणि ह्या प्रत्येक गोष्टीला माझा विरोध असायचा. त्या दिवशी तू स्वतःला कसं वाचवलं? शेवटी घटनाक्रम शेवट कसा काढला? काय झालं? घटनाक्रम असा होता की त्यांच्याकडून मला त्यांना माझ्याकडून एवढंच वधवून घ्यायचं होतं की तू फक्त माफी माग, तू माफी माग, आम्ही तुम्हाला सोडून देतो. माझं एकच होतं, मी कुठं चुकलेलं नाहीये, तुम्ही माझा जीव घ्या, मला त्याचं परवा नाहीये, कारण जिथं मी चुकणार नाही तिथं मी माझ्या तत्वावरती ठाम राहणार. मारून मारून अक्षरशः ते थकले की बाबा हा काय कबूल होत नाहीये म्हणून, किंवा हा काय माफी मागत नाहीये म्हणून. आणि त्यांनी 4 जण गाडीत बसून पळून गेले. त्याच्यात अक्षय सोनवणे आणि एक अनोळखी इसम होता, त्यांनी मला गाडीवरती बसवलं जबरदस्तीनं. परत तुला एका ठिकाणी अंधारातच सोडून दिलं आणि तिथून पुढे तू तुझ्या मित्रांना फोन केला, पोलीस स्टेशनला गेला. याच्यामध्ये दुसरी एक गंभीर अशी बाब आहे की हा पोलीस स्टेशनला गेल्यावर पण ह्याच्यावर दुसरा वेगळाच अन्याय झाला. पण तो अन्याय असा झाला की त्याच्यात सुरुवातीला काही कर्मचाऱ्यांनी ह्याची जी रितसर जी तक्रार होती, विशेष म्हणजे याला ज्या ठिकाणावरून उचललं गेलं, ह्याचं जिथून अपहरण झालं तो बारामतीतला सगळ्यात गर्दीचा भाग, 4ही बाजूनी तिथं CCTV आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं, पोलीस ठाण्याच्या समोरून, एक्झॅक्ट पोलीस ठाण्याच्या समोरून याचं अपहरण झालं, तिथून याचं किडनॅपिंग झालं आणि तिथून त्याला गाडीत टाकण्यात आलं. तरी देखील पोलिसांनी सुरुवातीला याच्या तक्रारीला दाद दिली नाही आणि पुढं जाऊन ज्या आरोपीने हे सगळं घडवून आणलेलं होतं, अपहरण केलं होतं किंवा हत्येचा प्रयत्न केला होता, तोच आरोपी वडगावमध्ये एका अल्पवयीन मुलीच्या लैंगिक अत्याचार आणि
गर्भपात प्रकरणामध्ये तोच आरोपी एकाच दिवशी त्याने 2 गुन्हे केले होते, नंतर तपासात लक्षात आलं. त्याच्यामुळं पोलीस यंत्रणांनी अशा विषयांमध्ये सजग राहणं गरजेचं आहे. एखाद्या भोंदूला, एखाद्या महाराजाच्या आशीर्वादाला पोलिसांनीही जास्त लालसा ठेवू नये. त्यांना माहीत आहे की असा महाराज आला की त्याच्याकडून काही गोष्टी मिळतात, तर आशीर्वाद घेण्याच्या नादात पोलिसांनी आपली नोकरी गमवू नये असं माझ्यासारख्याला वाटतं. ह्या पोराचा जर जीव गेला असता, एवढं मोठं किडनॅपिंग बारामतीसारख्या शहरामध्ये होतं, भर वस्तीतून होतं, दिवसा होतं, आणि त्याच्यानंतर एवढी त्याला बेकार मारहाण होती, त्यानंतर सुद्धा त्याची जर व्यवस्थित दखल घेतली जात नसेल तर ह्या पोलिसांवर सुद्धा कारवाई झाली पाहिजे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगून सुद्धा तिथल्या पोलीस कर्मचाऱ्यानं ह्या मुलाला संध्याकाळी 6ला पोलीस स्टेशनला तो गेला होता, तो पहाटे 4 वाजेपर्यंत त्याचा FIR व्यवस्थित घेतला गेला नव्हता. नंतर शिवाय त्यानं सांगितलेल्या महत्त्वाच्या, म्हणजे जिथं कलम स्ट्रॉंग लागतंय किंवा जिथं 10 वर्षापेक्षा जास्त शिक्षा आहे तेच त्याच्यामध्ये मेन्शन केलं गेलं नाही. अशा पोलीस कर्मचाऱ्यावरती सुद्धा कारवाई झाली पाहिजे अशी आता ह्या सगळ्या घटनेनंतर मागणी होत आहे. तुम्हाला देखील ह्या सगळ्या घटनेबद्दल काय वाटतं? बारामतीमध्ये हे प्रकार होत आहेत किंवा अशा घटनांना सामोरं जावं लागतंय, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतोय आणि वरिष्ठ मात्र मुग गिळून गप्प आहेत. तुम्हालाही बोलावं लागेल. काय वाटतं जरूर कमेंट करून कळवा.